विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी आणि 10वीच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये जो क्वेश्चन नंबर 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा असतो त्यामधील A1 म्हणजेच नॉन व्हर्बल टू व्हर्बल क्वेश्चन पाहणार आहोत। नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे एखादी वेब, टेबल, डायग्राम, पाय चार्ट दिलेला असतो आणि त्यावरून आपल्याला पॅराग्राफ तयार करायचा असतो। आपण इथे एक पाय चार्टचं उदाहरण पाहणार आहोत। प्रथम आपण प्रश्न वाचून घेऊया। Look at the given pie chart showing the preferred modes of transportation among employees. Write a short paragraph explaining the information in your own words. म्हणजे इथे आपल्याला एक पाय चार्ट दिलेला आहे की ज्यामध्ये कर्मचारी वाहतुकीची कोणती पद्धत जास्त पसंत करतात त्याबद्दल आणि त्या पाय चार्टच्या आधारावरती आपल्याला पॅराग्राफ तयार करायचा आहे। प्रथम आपण पाय चार्ट पाहून घेऊया। प्रिफर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन। आता यामध्ये कर्मचाऱ्यांनी कोणतं ट्रान्सपोर्टेशन जास्त प्रमाणात वापरलेले आहे त्याची माहिती दिलेली आहे। बघा, 40% कर्मचारी कार वापरतात ट्रान्सपोर्टेशन म्हणून, 30% पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतात, 15% कर्मचारी बायसिकल वापरतात, 10% कर्मचारी पायी चालत जाणं पसंत करतात आणि 5% कर्मचारी इतर पद्धती वापरतात। असा हा पाय चार्ट इथे दिलेला आहे आपल्याला आणि त्या पाय चार्टवर आपल्याला त्याच्या दिलेल्या माहितीच्या आधारे पॅराग्राफ लिहायचा आहे। बघा, आपण इथे सोप्या पद्धतीमध्ये पॅराग्राफ तयार करू शकतो। त्यासाठी सुरुवातीला तुम्ही प्रश्नामध्ये जो माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्हाला त्यातच एक वाक्य मिळून जातं। प्रश्न काय दिलेला आहे? Look at the given pie chart showing the preferred modes of transportation among employees. याच्यामध्ये तुम्ही असं सांगू शकता की this pie chart shows the preferred modes of transportation among employees. म्हणजे तुमचं पहिलं वाक्य तर इथे तुम्ही स्वतःच बनवलं। म्हणजेच याचा अर्थ काय होतो की हा जो पाय चार्ट आहे तो कर्मचाऱ्यांनी कुठल्या वाहतुकीच्या पद्धतीला जास्त प्राधान्य दिलेलं आहे ती माहिती सांगतो। बघा, मी इथे पॅराग्राफ छोटासा तयार केलेला आहे। बघा, द पाय चार्ट शोज द प्रिफर्ड मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन अमंग द एम्प्लॉईज इन द कंपनी। मोस्ट पीपल 40% यूज अ कार। म्हणजे कंपनीमधले जे कर्मचारी आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त म्हणजे 40% लोक कार वापरतात। द सेकंड मोस्ट कॉमन चॉईस इज पब्लिक ट्रान्सपोर्ट। दुसरा मोठ्या प्रमाणातली पद्धत की जे सर्वसामान्य लोक वापरतात ती आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे सार्वजनिक वाहतूकचा उपयोग 30% एम्प्लॉईज करतात। 15 of people ride a bicycle. 15% कर्मचारी कंपनीला जाण्यासाठी सायकल वापरतात and 10% prefer to walk. 10% कर्मचारी पायी चालत जाण्याचं पसंत करतात। एवढीच माहिती तुम्हाला त्यामध्ये दिलेली आहे। त्यानंतर एक आणखी छोटासा सांगायचा पॉइंट राहिला, अ स्मॉल ग्रुप 5% यूज अदर वेज टू ट्रॅव्हल। म्हणजे एक अतिशय छोटा एक ग्रुप आहे 5% कर्मचाऱ्यांचा की जो इतर पद्धती वापरतो वाहतुकीच्या। आता यामध्ये मी शेवटचं वाक्य काय केलंय, दिस चार्ट हेल्प अस सी दॅट cars and public transport are the most popular
while fewer people walk or ride bicycles. म्हणजे हा जो चार्ट आहे तो आपल्याला मदत करतो की जास्त प्रमाणात कर्मचारी कार्स आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट वाहतुकीची पद्धत स्वीकारतात आणि अगदी थोडे लोक चालणं किंवा सायकलवर जाणं कंपनीमध्ये स्वीकारतात. म्हणजे इतके सोपे तुम्ही छोटे छोटे वाक्य त्या पाय चार्टकडे जी माहिती दिलेली आहे पाय चार्टमध्ये ती पाहून तुम्ही करू शकता. हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला 5 गुणांसाठी दिलेला असतो. तर तुम्ही पाय चार्ट मधली माहिती लिहित असताना कमीत कमी 7-8 ओळी तरी लिहिणं अपेक्षित आहे आणि त्याला टायटल देणं सुद्धा खूप गरजेचं आहे. इथे टायटल प्रिपेअर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन असं मी दिलंय आणि त्यानंतर हा पॅरेग्राफ इथे तयार केलेला आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली त्याबद्दल तुमचे मत कॉमेंटमध्ये जरूर सांगा.